शेतामध्ये भरपूर उगलेली आहे, किती छान आहे पा. हो भरपूर आहे. एकदा फुटली ना तिला परत परत खालून घोडं फुटते ताऊ, नवीन भाजी फुटते त्याला. हिरवीगार आहे. थंडीमध्ये मस्त भाज्या वाढतात ना. आणि थंडीमध्ये ही भाजी खाल्लीच पाहिजे ना. हो, आपल्याला थंडीमध्ये जेवढ्या पालेभाज्या भेटतील ना तेवढ्या पूर्ण भाज्या खायच्या. सगळ्या भाज्या आपल्याला चांगल्या असतात बरं का खाल्लेल्या. तर मंडळी ही भाजी आहे ना, पूर्वी काय करायच्या महिला, पूर्वी शेतामध्ये कामाला यायच्या ना शेतात, तर ही कच्चीच भाजी तोंडी लावायच्या ना. हो, आजूक पण लावतात. माझ्या आजीन ते आजूक पण अशी शेतानी सापडली ना भाजी, कापूस वेचतानी खुरपतानी, तर त्या दुपारच्या टायमाला तोंडी लावतात भाकरी सोबत खायला. बरोबर आहे ना. आणि मंडळी आमच्या गावाकडे असं म्हटलं जातं, ह्या भाजीमुळं महिलांना कुठलाच त्रास झाला नाही बरं का शरीराचा. कधी हातपाय दुखले नाही, कंबर दुखलं नाही, असं आमच्याकडे महिला सांगतात गावातल्या. ही भाजी खाल्ली ना पान तरी होत नाही, असं आमच्या त्या आजी आहेत ना ते सांगतात. हो, आपल्या आत्या कायम सांगते नाही का. हो. ह्या शेतात भरपूर भाजी आहे ना. हो, भरपूर आहे. डायरेक्ट बुडातून खुरपून घ्यायची अशी, किती मस्त दिसते पा. सगळ्यांना तर माहितच असन पाथरीची भाजी कशी असते, अशी करवती सारखी असती, त्याला काटे असते. तर किती ऊन असू द्या, ही भाजी हिरवीगारच असते ना. हो, ऊसामध्ये भरपूर सापडते. भाग्यश्री भरपूर भाजी घेतली हा. हो, भरपूर आहे. अजून लई मोठी इकडं. हो, भाजी तर बघू शकता भाग्यश्रीने किती मोठी घेतलेली आहे. भरपूर झाली. भरपूर फायदे आहेत या भाजीचे. आजकाल आपल्याला असं शुद्ध शेतातलं चांगलं काहीच भेटत नाही, सगळं फवारणीचं भेटतंय. आणि अशा पालेभाज्या तर अजिबातच भेटत नाही, रानभाज्या. तर तुम्हाला जर अशा रानभाज्या दिसल्या ना, आवर्जून खावर का. याच्यासारखी मजा कशातच नाही. आपल्याला भाजी अशी निसून घ्यायची, आता विळीने किंवा सुरीने नाही चिरून घ्यायची बरं का. कडवट भाजी लागते जास्त, हाताने तुकडे करून घ्यायचे तिचे. आई पण मदत करते आहे भाजी फोडण्यासाठी. भाजीला बी पण आलेलं आहे, म्हणजे भाजी पूर्ण पूर्ण तयार झालेली पूर्ण. आपल्याला असेच भाजीचे तुकडे करून घ्यायचे, तर चिरून नाही घ्यायची. भरपूर कवळी असते, अशी मोडली की लगेच तुटते ती. आणि भाजीचं लगेच पाणी होतं ना. हो, मंडळी भाजी तर शेतातून सरसगड उपटून आणली बरं का भाग्यश्रीने कापून, पण इथे येऊन चांगली निसून घेतलेली आहे. बघू शकता कशी हिरवीगार आहे. भाजीला बघू शकता किती छान असं फुल आलेलं आहे. आणि याच्यातूनच बी तयार होतं बरं का नंतर या भाजीचं. भाऊ, या भाजीचे काय काय फायदे तो. भाजीचे फायदे फक्त मी एकच मिनिट सांगणार आहे, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये सांगायला तुम्हाला. तर तुम्ही ना थोडक्यात समजून घ्या आणि कळून घ्या. तर ह्या भाजीचे फायदे असे आहेत, ज्या महिलांनी ही भाजी खाल्ली ती महिला 100 वर्ष जगू किंवा 150 वर्ष जगू, त्या महिलेची कधीच पिशवी खराब होणार नाही. आणि आताच्या सरसकट तो प्रॉब्लेम चालू आहे. पूर्वी हा ज्या भाज्या कच्च्या खायच्या, आता आमची आजी रानात गेलो ही भाजी कच्ची खायची जेवणाबरोबर किंवा बनवून खायची. आणि सर्वात जास्त या भाजीचे फायदे ही कच्चे खाण्यामध्ये जास्त आहे. म्हणजे 50% जर तुम्ही शिजवून खाल्ली तर तुम्हाला 50%च फायदा मिळणार आहे. आणि जर ही भाजी तुम्ही पूर्ण कच्ची खाल्ली जेवणाबरोबर तर तुम्हाला 100% याचा फायदा मिळणार आहे. पण महिलांमध्ये जेवढे काही प्रॉब्लेम आहेत महिलांच्या लाईफ मध्ये, पिरियड पासून ते पार ह्याच्यापर्यंत, ते तुम्हाला आयुष्यात हा प्रॉब्लेम कधीच उद्भवणार नाही. आयुष्यात कधी तुम्हाला पिशवी काढायची गरज नाही आणि पिशवी